थोडं यायला वेळ लागतो ना त्याला. नमस्कार. जरा आपण आलात की जरा कमेंट मध्ये टाका, म्हणजे मला कळेल आपण आलायत. पुरुषोत्तमजी, स्वागत आपलं. माधुरीजी नमस्कार. मराठी साहित्य वार्ता, आपले खूप खूप आभार. आपल्यामुळे आज एवढ्या रसिक श्रोत्यांशी संवाद घडणार आहे. वैशालीजी नमस्कार. आपली प्रत्यक्ष भेट नाही, पण आज फेसबुक लाईव्हद्वारे होते आहे. आपली कविता अतिशय आवडत असतात. हाय रुपाली. हे सगळं फेसबुक लाईव्ह जे होते आहे, तशी आमची पिढी टेक्नोसॅव्ही कमी, तेव्हा रुपाली म्हणजे माझी मुलगी, तिचं सगळं टेक्निकल हेल्प आहे. विजय जाधव, छोटा कवी नमस्कार. थँक्यू. मराठी साहित्य वार्ता. नक्की नक्की पुरुषोत्तमजी, थांबूया. जरा सगळ्यांचं स्वागत करता येईल म्हणून मी थोडा एक 2-3 मिनिटं आधीच सुरू केलं. जरा जे आले आहेत त्यांनी प्लीज एक कमेंट टाकली तर मला कळेल कोण कोण आले आहेत. हाय अमृता, वेलकम. प्रेमजी नमस्कार, स्वागत आपलं. धनश्रीजी नमस्कार. कात्रेजी नमस्कार. अरे प्राची नमस्कार. वा वा, सगळी दातार फॅमिली एकत्र बघते वाटतं. प्रेमजी नमस्कार. नक्की नक्की थांबूया, 5 मिनिटं थांबूया, काही हरकत नाही. ग्रेट ग्रेट पुरुषोत्तमजी, थँक्यू. राजेंद्र भोसले साहेब नमस्कार. स्मिता नमस्कार, माझी कॉलेजची मैत्रीण. स्वातीजी नमस्कार. अरे थँक्यू शुभमजी. बघूया, पहिलाच हा लाईव्ह आहे मराठी साहित्य वार्ताच्या या व्यासपीठावर, डिजिटल व्यासपीठावर. आपल्या सर्वांच्या सहभागाने नक्कीच पर्वणी म्हणून साजरी करूया.
नयनजी नमस्कार. प्रज्ञा प्रज्ञा नमस्कार. दोघी बच्चू बघतायत का? संदीप मित्रा नमस्कार. आबासाहेब राम राम. राहुल जी नमस्कार. वैशाली जी एक 2-3 मिनिटं थांबूया, माझ्या मते येतील मंडळी. दादासाहेब नमस्कार. धनंजयजी नमस्कार. वैभवजी नमस्कार. वैभव दळवी हे सुद्धा एक उत्कृष्ट कवी आहेत, ठाण्यातच राहतात. प्रकाशजी नमस्कार. राहुल जी नमस्कार. चित्राजी नमस्कार. चला सुरू करूया. ठीक आहे. रसिक श्रोते हो नमस्कार. मराठी साहित्य वार्ताच्या या फेसबुक पेजवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मराठी साहित्य वार्ता अनेक फेसबुक पेजेस हे आज साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे, पण वन ऑफ द बेस्ट एक चांगलं फेसबुक पेज कुठलं असेल ते मराठी साहित्य वार्ता आहे. माझ्या या गप्पांचा आणि काव्य वाचनाचा हा पहिलाच लाईव्ह प्रोग्राम, आणि तोही या मराठी साहित्य वार्ताच्या या डिजिटल व्यासपीठावरनं होतो, याचा खूप आनंद आहे. अमरदीप वानखेडे यांची ही संकल्पना. खरं तर हे फेसबुक पेज खरं खूप जुनं, पण जे नावारूपाला आलं माझ्यामध्ये फेसबुक पेज आणि माझ्या कालखंडात नावारूपाला येत आहे तो म्हणजे हा लॉकडाऊनचा कालावधी. 1 मे पासून मराठी साहित्य वार्ताने तो जो डिजिटल काव्य संमेलन जलसा सुरू केला, त्यामुळे महाराष्ट्रभर तो पसरला. लॉकडाऊनच्याच काळात मला सुद्धा वेळ मिळायला लागला. मी कविता आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवायला लागलो या फेसबुकच्या माध्यमातून, आणि आपल्याला त्या आवडायला लागल्या. आणि एक दिवस अमरदीप वानखेडे सरांचा फोन आला की असं असं आमचं पेज आहे, आपण याल का? मी तोपर्यंत तर काही गेलो नव्हतो लाईव्ह. मी म्हटलं अरे तुमचं आहे तर पेज खूप छान आहे, चला मी येतो. नमस्कार. माझी आई पण पाहते, विजया मोघे. आई तुझे आशीर्वाद, तुझ्यामुळेच हे कवित्व आहे. तेव्हा त्याचाही आनंद आहे की आज माझी आई वैशालीजी पाहते आहे हा कार्यक्रम, आणि ती फार टेक्नोसॅव्ही आहे. ती स्वतः फेसबुकवर असते ॲक्टिव्ह. तिचं वय आहे 85. तेव्हा आई नमस्कार. तेव्हा असा हा अमरदीपजींच्या साहाय्याने हा कार्यक्रम ठरला. खूप छान उपक्रम अकोला बेस या मंडळींचा आहे, मला खूप आवडतात. मी रोज बघत असतो जेव्हापासून अमरदीपची माझी ओळख झाली. वैशालीजींचं याला सल्लागार आहे, छान त्या सपोर्ट करत असतात. ललित सर आहे, पवन गवईजी आहे. तेव्हा आता आपण आपल्या या कवितेच्या प्रवासाला सुरुवात करूया, गप्पा मारूया. आणि मधल्या काळातही माझी बरीच मंडळी आली, मी बोलत असताना मी बघतो आहे. सगळे माझे कॉलेजचे मित्र मैत्रिणी, शाळेतले मित्रमैत्रिणी पण आहेत, त्याचा आनंद आहे. तेव्हा सुरुवात करूया आपण. सुरुवातीला मी म्हटलं तसं की कवित्व, आपण कविता करतो कारण आपलं अस्तित्व आहे, आणि आपलं अस्तित्व हे आपल्या एकतर जन्मदात्रीमुळे असतं जी बघते आहे, आणि अजूनही आपल्या काही माता असतात. तेव्हा एक सोपी कविता मी केली होती की आपल्या आयुष्यात एकूण 4 माता असतात ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व असतं. तेव्हा एक छोटीशी कविता तिने आपण सुरुवात करूया. अस्तित्व कारण. माझ्या अस्तित्वाचं कारण काय? एक माझी माय माझी जन्मदात्री, एक माझी माय माझी जन्मदात्री, दुसरी धरित्री माय माझी.
एक माझी माय माझी जन्मदात्री, दुसरी धरित्री माय माझी, तिसरी हो आहे भारत ही माता. तिसरी ही आहे भारत हो माता, चौथी ती आता मराठी हो. चौघींमुळे माझे आहे हो अस्तित्व. या ज्या चारी माता आहेत, माझी जन्मदात्री, धरित्री, भारत आणि मराठी भाषा, चौघींमुळे माझे आहे हो अस्तित्व, म्हणून कवित्व माझे चाले. तेव्हा हे जे काही माझं कवित्व चाललंय ते त्यांच्या अस्तित्वामुळे आणि माझं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे. तेव्हा अशा त्या चारी मातांना आधी वंदन करतो. आणि दुसरं एक आहे की मराठी जी भाषा आहे या भाषेचा खूप गोडवा आहे. आज मराठी तुमच्या माझ्यात आहे म्हणून आपला संवाद आहे. तेव्हा या मराठी भाषेविषयीची जी आवडी आहे ती फार लहानपणापासून लागली. अनेक वेळा म्हणजे लहानपण थोडंसं सांगतो, आता या कवितेत गप्पा पण आहेत की माझे वडील तेव्हा लहान होतो आम्ही, 5-6 वर्षाचे. वडिलांना 8 किलोमीटर सायकलवर जावं लागायचं लांब खेड्यावर. आई त्यांना पहाटे 5 वाजता उठून डबा करून द्यायची आणि पहाटे 5ला ती त्यावेळेला इतक्या सुंदर सुंदर ओव्या त्यावेळेला म्हणत असायची आणि नकळत त्या आमच्या कानावर पडायच्या. आम्ही अर्धवट झोपेत असायचो. म्हणजे अनुदिनान तापे तापलो रामराजा, तुझं विणशिण होतो धावरे धावा आता, अनेक मोरपंतांच्या आर्या. त्या मराठी भाषेचा गोडवा तिथून लागला. तेव्हा त्या मराठी भाषेवर एक छोटीशी कविता केली आहे. तेव्हा आधी आईला वंदन केलं, आता आधी मराठीला आपण वंदन करूया. शिकवलेच आईने प्रेमे, बोलाया तुझ मला. हे मी मराठी भाषेला उद्देशूनच म्हणतोय की मराठी भाषे, शिकवलेच आईने प्रेमे, बोलाया तुझ मला, रसाळ सोपी कर्ण मधुर तू, लागली आवडू मला. खेळलोच तव संगे जवळून, पाहता आले तुला. खेळलोच तव संगे जवळून, पाहता आले तुला. सात्विक सुंदरी लवचिक भाषा, प्रिय झालीस तू मला. धनशब्दांचे दिले म्हणून लिहिता येते मला. हे मराठी भाषे तू शब्दांचं धन दिलंस म्हणून मी लिहू शकतो. धनशब्दांचे दिले म्हणून लिहिता येते मला. थोडी भारती म्हणून प्रसिद्धी, अर्पण सारी तुला. तुझ्या प्रेमी अखंड बुडालो, सर्वस्वची तू मला. तुझ्या प्रेमी अखंड बुलालो, सर्वस्वची तू मला. आदरयुक्त ते प्रेम तुझ्यावरी, त्रिवार वंदन तुला. मराठे त्रिवार वंदन तुला. तेव्हा असा मराठी आई या सगळ्यांमुळे आपलं अस्तित्व आहे. सगळी मंडळी मध्यंतरीच्या काळात आलेली आहे. सादर करताना थोडं हे होतं, 2-3 जणांनी म्हटलंही आहे की गोडतुगं सादर करा. ती करूया गोडतुगं, पण हळूहळू आपण त्याच्याकडेही जाऊ. आणि थोडासा आता कवितेचा प्रवास सांगतो की कॉलेजच्या आयुष्यात तर होतंच त्यावेळेला कविता वगैरे, पण आपल्या पिढीला आपल्याला माहिती आहे, आपल्या पिढीला आपल्याला सगळ्यांना माहिती की आपलं तेवढं गरिबीतलं होतं. आत्ताच्या सारखा सुकाळ तेव्हा नव्हता. तेव्हा ग्रॅज्युएशन झालं की आधी मुलाला नोकरीला लागावं लागायचं आणि त्यामुळे सगळ्या या आवडी छंद बाजूला राहायचे. तेव्हा तसंच झालं. 20व्या वर्षी नोकरीला लागलो, पण पुन्हा मागच्या 2 वर्षापासून वाटायला लागलं की आता आपलं आयुष्य काहीतरी जगावं. आणि म्हणून मग कवितांना सुरुवात केली. कवितांची सुरुवात मी अशी केली की जे माझे नातेवाईक आहे, मित्र आहे, त्यांच्यावर मी कविता करायला लागलो. त्यांचे वाढदिवस आले की त्यांच्यावर मी कविता करायला लागलो, त्यांचं व्यक्तिचित्र रंगवायला लागलो. आणि त्याचा उपयोग असा झाला की एखाद्या व्यक्तीवर तुम्ही बघा, कविता करून बघा, ती व्यक्ती कायमची तुमची होऊन जाते. कारण आपण पुण्याच्या तरी प्रेमाचा विषय आहोत, ही भावनाच एवढी सुंदर असते की ती समोरच्याच्या प्रेमात पडते. तेव्हा सुरुवातीचा माझा कमिटेड ऑडियन्स मी असाच मिळवला. गमतीने सांगतो की मी कविता करायचो, पण अशा करता करता अनेकांना कवितेची गोडी लागत गेली. आणि अनेक वेळा आमची आई आता ऐकते, ती आई नेहमी सांगते की बा, हे जे शब्दांचं धन आहे, ती मला नेहमी सल्ला देते, तू कोणाची स्तुती करतो, कोणावरही कविताच करतोस, हे थांबव. शब्दांचं धन फार जपून वापरावं. तिचा माझा अनेकदा वाद होत असतो. मी म्हणतो, अगं एवढं सरस्वतीचं धन आहे, आपलं कुठे खर्च होणार आहे आणि समोरच्याला किती बरं वाटतं त्याच्यावर म्हणावं, त्याला 4 ओळी कराव्या, केवढं किती छान वाटतं, त्याला सुखावून जातो. तेव्हा ही अशी कवितांची सुरुवात झाली. घरी
माझी मिसेस पण ती कॉलेजला व्हाईस प्रिन्सिपल आहे, संगीत अलंकार आहे. ती पण म्हणत असते की अरे तुझ्या कविता फार तू सोप्या सोप्या करतोस, कठीण का नाही करत. मी म्हणतो मला सोपीच कविता आवडते. मी मागे माझ्या कवितेविषयीच असं म्हटलं होतं, कविता माझी मध्यमवर्गीय मध्यम वर्गासाठी. प्रत्येक कला क्षेत्रातला एक वर्ग असतो, म्हणजे तो पैशावर नाही. शास्त्रीय संगीतात एक एलिट क्लास असतो, तर कवितेतही असतो. पण मी म्हटलं कविता माझी मध्यमवर्गीय मध्यम वर्गासाठी. माझी जी कविता आहे मध्यम वर्गासाठी, त्याला विचारायला कळते. आणि जगात जर कोणी सर्वात सुखी असेल तर माझ्या मते तो मध्यमवर्गीयच आहे. मला आठवतात दिवस 10x10 वन रूम किचन, तिथला माणूस जो सुखी असतो त्याच्यासारखं सुख कोणाला नाही. उच्च मध्यमवर्गीय झाला तरी दुःखाला सुरुवात आहे. त्यामुळे माझी कविता मध्यमवर्गीयांसाठी आहे, सोपी सुटसुटीत आहे, थेट त्यांच्या काळजात जावी अशी आहे. तेव्हा असा कविता करण्याचा प्रयत्न असतो. जे प्रतिभावंत आहे त्यांच्याविषयी मला आदर आहे. प्रतिभायुक्त कविता करणं हे काही चुकीचं नाही. तेव्हा असा हा कवितेचा प्रवास सुरू झाला. नंतर 4-4 ओळी करायला लागलो. मित्रांवरच्या कविता होता होता अनेक मित्र जोडले गेले, नातेवाईक जोडले गेले. आणि तो छंद एवढा ज्यांच्यावर मी कविता केला त्यापैकी काहींना लागला की तेही आता दुसऱ्यांवर कविता करायला लागले. आणि मला अनुभव येऊन सांगायला लागले की अरे सर मी त्यांच्यावर कविता केली आणि काय खुश झाले ते. तेव्हा हा कवितेचा वेळ हे वाढवत गेलं पाहिजे. त्यानंतर अशा 4 ओळी करायला लागलो. आणि एक 4 ओळ तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडली होती की एक बिंदू आणि रेषा, म्हणजे एक आपल्याला बिंदू आणि रेष याच्याविषयी मी म्हटलं होतं. एक बिंदू चालता चालता हळूच बदलतो त्याचा वेश. एक बिंदू चालता चालता हळूच बदलतो त्याचा वेश, आणि लपून बसतो तिच्यात जिला आपण म्हणतो रेश. तेव्हा असं काही काही सुचत गेलं, काहीतरी पाहिलं की खूप सुचत जातं. त्याच्यानंतर एक मी केली होती, रंगलो रंगी तुझ्या मी नित्य मी संगी तुझ्या मी. रंगलो रंगी तुझ्या नित्य मी संगी तुझ्या, बघ मिसळले पूर्ण आता भिन्न मी अंगी तुझ्या. तेव्हा अशा अनेक 4 ओळींनी सुरुवात झाली. असं करता करता कविता आवडत गेल्या, अनेकांना दाखवत गेलो जे त्यातले जाणकार होते. आणि मागच्या वर्षी मग कुपी अत्तरी असा एक 72 कवितांचा संग्रह प्रकाशित केला. अरुणजी म्हात्रे त्याला आले होते. तेजा अंकुशचे माझे मित्र एन चंद्रा सर आले होते. आणि त्या कविता संग्रहापासून मग हा कवितेचा प्रवास सुरू झाला. तेव्हा अनेक कविता ऐकूया. सर्वांकडनं जी आधी मागणी येते मध्ये गोड तू ग, एक मध्ये अशीच मी छानशी अशी कविता केली होती गोड तू ग म्हणून, आणि खूप जणांना ती आवडली. अगदी सोपी होती की आता त्या घरावरनं थोडं त्या कवितेवरनं आमच्या घरात वादही झाले की ही कविता नेमकी माझ्यावर आहे. म्हणजे मिसेस विचारत होती ही कविता माझ्यावर आहे का कोणावर आहे. तेव्हा ह्याच्यावरनं आमच्याकडे सुरू होतं. पण ती स्वतः संगीतातली अलंकार आहे, त्यामुळे तिच्यासाठी एक त्याच्यात कडवं टाकलं. आणि मग तिला वाटायला लागलं की नाही ही आहे ती मीच आहे. तेव्हा ती आता गोड तू ग, गोड 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 तू ग, गोड 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 तू ग, हाफुसची फोड तू ग, गोडी लावून निघून जाशी सवय तुझी ही सोड तू ग. गोड 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 तू ग, हाफुसची फोड तू ग, गोडी लावून निघून जाशी सवय तुझी ही सोड तू ग. आस 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 तू ग, आस 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 तू ग, या मनाचा ध्यास तू ग, भावणारी वाढणारी या दिलाची प्यास तू ग. आनबान शान तू ग, आनबान शान तू ग, बहुगुणांची खाण तू ग, प्राणवायू तूच माझा प्यारी दिलवर जान तू ग. सूर 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 तू ग, सूर 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 तू ग, संगीताचा नूर तू ग, मधुर निर्मळ अनप्रवाही अमृताचा पूर तू ग. भाव माझा भाव तू ग, भाव माझा भाव तू ग, पाहुनी मज पावली दे सुगंधी, मोर पिशी दे घाव तू ग, मोर पिशी तू घाव तू ग, मोर पिशी दे घाव तू ग. तेव्हा अशी ती गोड 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 सगळ्यांना आवडलेली कविता. आणि या लॉकडाऊनच्या वेळामध्ये खूप वेळ मिळाला.
आणि तसा मी फारसा प्रसिद्धीच्या मागे नव्हतो. एक छंद म्हणून कविता केल्या, मागच्या वर्षी प्रकाशित केल्या. पण माझी लेक रुपाली, जी मोठी गायक आहे, तिने लागिरं झालं, जी सिरियलचं टायटल ट्रॅक गायलंय, 16 चित्रपटात गाणी म्हटली आहे, जी चित्रगौरव तिला मिळाला आहे, ती माझ्या मागे लागली की बाबा लॉकडाऊन एवढं तुमच्यात पोटेन्शियल आहे, तुम्ही का नाही करत, तुम्ही या फेसबुकवर या. मी फेसबुक अकाउंट उघडून ठेवलं होतं पण अत्यंत डेड होतं. ती म्हणली नाही, या उद्यापासून तुम्ही सुरुवात करा. आणि मग हळूहळू आलो आणि त्याच्यात आपला कोरोना आला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मग एक नवीन कविता केली. त्या कवितेमुळे, ती कविता अनेकांना भावली आणि त्या कवितेमुळे वाटायला लागलं की लोकांना, या फेसबुक सोशल मीडियाच्या लोकांना आवडेल असं आपण काहीतरी लिहू शकतो. तेव्हा ती आकाश स्वच्छ होणार आहे ही कविता खूप जणांना आवडली. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीच नाही कायम इथे, आलं ते जाणार आहे. काहीच नाही कायम इथे, आलं ते जाणार आहे. कशाला घेतोस ताण मित्रा, आकाश स्वच्छ होणार आहे. काहीच नाही कायम इथं, आलं ते जाणार आहे. कशाला घेतोस ताण मित्रा, आकाश स्वच्छ होणार आहे. देतात सल्ले, या कोरोनात एवढे जण सल्ले देत होते. देतात सल्ले ऐक सारे, देतात सल्ले ऐक सारे, ऐकण्याने काय जाणार आहे. देतात सल्ले ऐक सारे, ऐकण्याने काय जाणार आहे. घरात राहा, आत पहा, भले त्यानेच होणार आहे. आणि मग शेवट मी असा केला होता, फुलणार आहेत रस्ते पुन्हा, हे करोना संपेल हळूहळू, फुलणार आहेत रस्ते पुन्हा, क्वारंटाईन जाणार आहे. गर्दीत मिसळून माणूस पुन्हा आयसोलेट होणार आहे. माणूस गर्दीत मिसळेल पण त्याचा स्वभाव आहे तो पुन्हा आयसोलेट होईल. तेव्हा गर्दीत मिसळून आयसोलेट राहायला माणसाला आवडतं. असं त्याला आयसोलेट ठेवलं तर त्याला नकोसं होतं. तेव्हा या मानवी वृत्तीवरची कविता आणि अनेक कविता केल्या. कवितांची सुरुवात म्हणाल तर कॉलेज जीवनामध्ये, जिच्याशी माझं लग्न झालं ती माझ्या कॉलेजलाच होती आणि तिथूनच त्या कवितांची खरं तर सुरुवात झाली. आणि ती एक कविता आठवण म्हणून मात्र मी ठेवली. कॉलेज जीवनात माणूस असतो त्या फक्त प्रेमाच्याच कविता असतात, तेव्हा प्रेमाचा गुलमोहर फारच फुलत असतो. पण अनेक कविता त्यावेळेला केल्या होत्या, पण त्यातली एक कविता फक्त ह्याच्यात ठेवली मी या काव्यसंग्रहामध्ये. आणि त्याच्यात एक अशी आहे ती एक नजर. म्हणजे तुम्ही प्रत्येकजण थोड्याफार एकतर्फी का होईना प्रेमातनं गेलेला असतो, तेव्हा प्रेमाची सुरुवात ही होते नजरेनीच. तेव्हा असं म्हटलं होतं मी, ती एक नजर भरले जहर, ती एक नजर भरले जहर, नजरा नजर झालो खल्लास. तेव्हा अशी ती कॉलेज जीवनातली कविता पण मी त्याच्यात घेतली आहे. तो एक स्पर्श मनमोरा हर्ष, उडलो हवेत झालो खल्लास. तेव्हा ही अशी खल्लास होण्यापासून जीवनाची सुरुवात होत असते. आणि कुपी अत्तरी नावाचा जो माझा काव्यसंग्रह आहे त्याच्यात मी अशा प्रेम कविताही आहेत, श्रावण सरींच्या कविता आहेत, अभंग आहेत, त्याच्यात मानवी जीवनाविषयीचं जे जे माझ्या मनात विचार आले ते आहेत, राष्ट्रभक्तीची गीते आहेत. तेव्हा अशी ती कुपी अत्तरी हा काव्यसंग्रह आहे छानसा. कधीतरी आता क्वारंटाईन उघडल्यावर मॅजेस्टिकमध्ये तो उपलब्ध आहे, आपण ऑनलाईन घेऊ शकता. अनेकांनी त्यावेळेला मला विचारलं की हे कुपी अत्तरी खूप छान नाव आहे, हे तुम्हाला सुचलं कसं. तर त्याचाही एक किस्सा सांगतो की त्याच वेळा मी आता काव्यसंग्रह प्रकाशित होत आला होता, आम्ही ठरवत होतो याला नाव काय द्यायचं. मी अनेकांना मित्रांना विचारत होतो की अरे बाबा काय नाव देऊया. आणि त्याच वेळा माझ्या वाचनात एक लेख आला की असे काही अत्तराचे कारागीर आहेत मुंबईच्या एरियात की जे जे अत्तराचे गंध, अत्तराचे फ्लेवर्स तुम्हाला आवडले ते एका कुपीत बंद करून देतात आणि त्या कुपीत तुम्हाला त्या सगळ्या गंधांचा फ्लेवर ते एवढं त्याचं छान मिक्स करतात आणि ती अत्तरी कुपी तुम्हाला देतात. आणि तो लेख वाचूनच मला खरोखर दिसलं की आपण हेच नाव याला देऊया, कारण या अत्तरी कुपीतही अनेक त्याच्यात फ्लेवर्स आहेत त्या अत्तरी कुपीमध्ये आपल्या, आणि म्हणून कुपी अत्तरी हे नाव दिलं. आता ज्या नॉर्मली अशी पद्धत आहे की ज्या तुम्ही कवितेचं नाव दिलं त्या नावाची एक कविता पाहिजे असा एक संकेत आहे, तेव्हा ते कुपी अत्तरी नावाची एक कविता पण त्या काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच लिहिली, ती आता सादर करतो. कुपी अत्तरी. आणि कवितांचं असं असतं की एखाद्या वेळेला एवढी छंदाची रचना दिसून देते. एक किस्सा सांगतो. या
काव्यसंग्रहाला प्रस्तावना आहे आपले माझे अत्यंत आवडते वैभव जोशी सर यांची. आणि ते जेव्हा आमची भेट झाली पहिलीच, तेव्हा ते मला म्हणले की मोघेजी मला सांगा तुमची कविता इथून येते का इथून येते. एकच प्रश्न मला विचारला. मी म्हटलं सर काही कविता इथून येतात पण बऱ्याचशा इथून येतात, हृदयातनं येतात. तर ते म्हणले की हे बघा, जास्तीत जास्त हृदयातनं येऊ देत जा. कविता आली की एकदम तिला बाहेर सोडून देऊ नये. तिला आत आधी खूप आपल्यासोबत खेळवावं, तिच्याशी खेळावं. त्याच्यातनं तिला आपले अनेक गंध, अनेक फ्लेवर्स, तिचंही दुखणं, तिच्याही वेदना आपल्याला कळतात आणि मग बाहेर येतो आपण. तर मला ते खूप आवडलं. आणि मी म्हटलं की कविता आणि कवी म्हणजे एक भ्रमर, भुंगा आणि एक ती कळी म्हणजे कविता आणि भ्रमर म्हणजे कवी असतो. तेव्हा या कल्पनेतनं ती सुचलेली कविता आणि खळा एवढा छान छंद होऊन जातो. कुपी अत्तरी तू कुपी अत्तरी कळी कुंद मनमोहक तू मदहोशी धुंद. काय काय वेळा एवढे सुंदर शब्द येऊन जातात. तू कुपी अत्तरी कळी कुंद मनमोहक तू मदहोशी धुंद. मी भ्रमर ध्यास मज तुझी आस आवडे सुहास तव आस पास. तू उमलतेस तू फुलतेस घेऊन आत मज मिटतेस. मी बंद मी मुक्त छंद त्या गर्भ गोड रस पाणी धुंद. तव मिठी गोड मज तिची ओढ तशी तुला ओढ जोडीस जोड. अशा रचना झाला की आपल्याच एवढा आपल्याला आनंद होतो. तव मिठी गोड मज तिची ओढ तशी तुला ओढ जोडीस जोड. मग दोन जीव जीवात जीव होऊन राहती एक जीव. दो भिन्न रूप प्रीती अरूप अद्वैत अनुभव एक रूप. तेव्हा असा कवी आणि कविता यांचा खेळ, त्याच्यातनं तो दोघं मिळून एक होऊन बाहेर पडतात. तेव्हा अशी कविता. त्याच्यानंतर राधाकृष्णांविषयी हा माझा एक आवडता विषय, म्हणजे त्याच्यावर तर एक स्वतंत्र काव्यसंग्रह काढण्याची इच्छा आहे. ते एवढं सुंदर नातं आहे, अनेक विषय. आणि त्यातल्या अर्ध्याधिक कविता ह्या तुम्हाला गंमत वाटेल, पण व्हॉट्सॲपवर जे मॉर्निंग मेसेजेस येतात ना, मी कुणालाही सांगत नाही बाबा मला मॉर्निंग मेसेज पाठवू नको, मी तुला ब्लॉक करेल, अजिबात नाही. मी सगळ्यांचं स्वागत करतो, कारण त्या मॉर्निंग मेसेजमधनंच मला एवढ्या कविता स्फुरत असतात. एकदा एक असं चित्र आलं गुड मॉर्निंग मेसेजमधनं. आपण नॉर्मली राधाकृष्णांची चित्र अशी बघतो की त्याच्यात कृष्ण बासरी वाजवतोय आणि राधा डोळे मिटून शांत बसली आहे, किंवा राधा आणि कृष्ण दोघं मिळून बासरी वाजवतायत. पण एक असं चित्र आलं होतं की त्याच्यात कृष्ण झाडाखाली डोळे मिटून बसलाय आणि राधा बासरी वाजवते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, अरे हे असं कसं होऊ शकतं, आणि त्याच्यातनं ती कविता स्फुरली, असं कसं होऊ शकतं. तर मग विचार आला की अरे हा कृष्ण देव असला ना तरी तो मानव रूपाने आलाय, मानव देहाने आलाय, त्यालाही थकवा आहे. तेव्हा हे गोकुळ जाणत नाही, गोकुळांना फक्त सुख पाहिजे कृष्णाकडनं. पण एक राधा आहे, ती मात्र जाणते की हा देव असला ना तरी मानव रूपाने आलेला आहे, यालाही थकवा आहे. मग याला रिझवायचं कसं. तो सगळ्यांना रिझवून थकला, पण या कृष्णाला आपण कसं रिझवूया, असं राधेच्या ठिकाणी विचार आला. आणि मग तिच्या लक्षात आलं की हा बासरीच्या सुरांनीच रिझवला जाऊ शकतो. तेव्हा बघा, ही सगळी एका मॉर्निंग मेसेजवरनं सुचलेल्या 2 कविता आहेत या. आणि ती त्या बासरीजवळ जाते आणि विचार करते, मी बासरी तर वाजवू शकत नाही, सूर कस काय निघतील. मग ती बासरीच तिच्या मनातलं ओळखून तिला सांगते की अगं मी हरिओठीची वासरी आहे, मी सुरातच आहे, हासरी आहे, तू बिंदास उचल आणि वाजव, मी सुरातच वाजणार. तेव्हा त्याच्यावरनं एक दुसरी बासरी नावाची कविता मी लिहिली आहे, ती कधीतरी नंतर ऐकवीन. पण पुढे कथानक नेऊया. ती राधा ते बासरी उचलून वाजवते, कृष्ण डोळे उघडतो, तिच्याजवळ येतो आणि तो तिला म्हणतो की राधे, तूच खरं माझ्या अंतरीचं जाणते, तुझ्यामुळेच माझा थकवा दूर होतो, पुन्हा या गोकुळासाठी करण्याचा उत्साह येतो. आणि राधे, मी गोकुळासाठी करतो ना म्हणून मी त्यांचा देव आहे, तेव्हा राधे तुझ्यामुळे मी त्यांचा देव होतो, असं तो राधेला सांगतो. तेव्हा ती एक राधा वाजवी वेणू, माझी अत्यंत आवडती कविता आपल्याला सादर करतो, आपल्यालाही आवडेल. वेणू वाजवून रिझवून वेणू वाजवून रिझवून थकला तो श्री हरी. वेणू वाजवून रिझवून थकला तो श्री हरी. ठेवून वेणू मिटून डोळे विश्रांतीसी करी. येई राधा
येई राधा उचलून वेणू त्यातून काढी सूर, आनंदित मनी होई श्रीहरी क्षणात थकवा दूर. अर्धोन्मिलितची डोळे ठेवून सुर ऐकत ते राही, वेणुवादनी तल्लीन राधा हळूच गुपचुप पाही. मनी विचार ये, कृष्णाच्या मनात विचारांना सुरुवात होते. मनी विचार ये जगमजसी हे गरजे पुरते पाही. मनी विचार ये जगमजसी हे गरजे पुरते पाही. गरज पुरविता विसरून मजसी सुखात डुंबून जाई. जरी मी देव तरी मज देह, जरी मी देव तरी मज देह, हे जाणे ना कोणी. एकची राधा जाणे हे जी सखी माझी बहुगुणी. उठे श्रीहरी, आता कृष्ण उठतो. उठे श्रीहरी जाऊन जवळी करी राधेसी स्पर्श. वेणू वाजवी हरिमुख निरखी मनात होई हर्ष. म्हणे मुकुंदा, आता राधा विचारी निरागसत्वाने कृष्णाला विचारते. म्हणे मुकुंदा होते का रे सुरात माझे सूर. म्हणे मुकुंदा होते का रे सुरात माझे सूर. बरे वाटले नारे तुझते का होते बेसुर. म्हणे मुकुंद, म्हणे मुकुंद वेणुवरी मी राग आळवले कैक. म्हणे मुकुंद वेणुवरी मी राग आळवले कैक. त्याहून अद्भुत राग आळवला खरे सांगतो ऐक. प्रेम भावना तव हृदयीची दाटून आली ओठी. प्रेम भावना तव हृदयीची दाटून आली ओठी. होऊन जी मग फुंकर येती सप्त सूर ते पाठी. आता त्या सुरांचं वर्णन बघा किती सुंदर झालंय. कोमल कोमल मधुर मधुर ते रेशीम स्पर्शी सूर. कोमल कोमल मधुर मधुर ते रेशीम स्पर्शी सूर. जवळी तुझ्या बग घेऊन येती जातो थकवा दूर. पुन्हा जगासाठी करण्याचा उत्साहाची मग येतो. करतो म्हणून देव मी त्यांचा तुझ्यामुळे ग होतो. राधे तुझ्यामुळे ग होतो. तेव्हा अशा या राधा ह्याच्यातनं खूप सुंदर. मध्येच एक व्हॉट्सअपला चित्र आलं होतं की एक दक्षिणेतली सुंदरी त्याच्यात दाखवली होती. एकदम टिपिकल दक्षिणी मेकअप आणि ती मोरपीच लावून येते आणि तो गुड मॉर्निंग मेसेजच होता. आणि मग लक्षात आलं, माझ्या डोक्यात विचार आला, ही दक्षिण सुंदरी निश्चित हिला हिच्या मैत्रिणींनी विचारलं असेल आणि ती सांगते येऊन की काल रात्री स्वप्नात माझी कृष्णाची भेट झाली, कृष्ण आला होता. तेव्हा तिची मैत्रीण तिला तिरकस प्रश्न विचारते की अगं कृष्ण कस काय येईल दक्षिणेला, तो तर उत्तरेकडे होता. आणि मग ती त्याला उत्तर ती असं देते की कृष्णाला काही नाही, कृष्णाला समर्पणाचा भाव लागतो, समर्पणाची दक्षिणा लागते. समर्पणाची दक्षिणा त्याला दिली की कृष्ण कुठल्याही दिशेला येतो. असं ती एक सुंदर दक्षिणी समर्पण पण एक सुंदर कविता आहे. तेव्हा अशा अनेक कविता सुंदर होत गेल्या. आणि थोडंसं मग मी त्याच्यानंतर एक श्रावण, अनेकांनी सांगितलं अजून पाऊस पडत नाही तरी तुम्ही श्रावणावर काहीतरी कविता म्हणा. तेव्हा अनेकांनी मला आधीच फोन करून सांगितलं होतं की श्रावणाविषयी काहीतरी म्हणा. तेव्हा एक सुंदर अशी एक श्रावणावर एक कविता झाली आणि रुपालीने ती सुंदर गायली पण आहे. तिच्या आवाजात तुम्ही माझं जे सतीश मोगे कुपी अत्तरी फेसबुक पेज आहे त्याच्यावर ऐका, सुंदर आहे. पण ती म्हणतो मी श्रावण सर, जी श्रावणातली सर असते ती पाहून तिचं वर्णन करावं असं वाटलं. श्रावण सर आणि ती कशी आहे तिचं वर्णन सहज घडलं. मनमौजी ही मस्त कलंदर. बघा तुम्ही आठवा, तो श्रावणाचा मोसम, रिमझिम पडते, पुन्हा ऊन येतं, पुन्हा इंद्रधनुष्य. तिचं वर्णनच असं आहे, मनमौजी ही मस्त कलंदर, साधी भोळी थोडी बिलंदर, मनी तोवरी बरस बरसते, क्षणात निघुनी जाई, श्रावण सरही बाई. हिचे नेहमी ओले अंग, क्वचित उन्हाचा सोबत संग, इंद्रधनु मग तो आकाशी, सुंदर दावून जाई, श्रावण सरही बाई. आणि पुढचं कडवं की जणू काही ती श्रावण सर उटणं घेऊन येते. आपण दिवाळीत जे अंगाला लावतो आणि स्वच्छ करते. शुभ्र नितळ ही आपुल्या गंधी, शुभ्र नितळ ही आपुल्या छंदी, घेऊन उटाणे श्रावण गंधी, मळकट हिरव्या तरुवेलींना, नाऊ घालून जाई, श्रावण सरही बाई. एक मासची हिहो बरसे,
एक मासची ही हो बरसे, ही यावी म्हणून मन तरसे. येऊन सारी बाकी देऊन, मनास सुखवून जाई, श्रावण सरही बाई. मदहोशी ही अनमन भावन, हिच्यामुळे मनमोहक श्रावण. भिजवी मनासी आठवण ओली, मनी जागवून जाई, श्रावण सरही बाई. तेव्हा असं आहे श्रावण सरीचं पण सुंदर वर्णन त्याच्यात कवितेतनं झालं होतं. आणि आता त्याच्यानंतर मी थोडंसं वळलो या जीवनाकडे. लॉकडाऊनच्या दरम्यान सुद्धा अनेक आपण जण सगळं विचार करत होतो की आपण आज जाऊया. तेव्हा सहज त्याच्यातनं एक छान कविता सुचली की अरे सगळ्यांच्या लक्षात आलं या लॉकडाऊनच्या काळात की सारं सुख आपल्या घरात आहे. तेव्हा सहज अशा ओळी सुचल्या, सारेच सुख आहे ते आपल्या घरात. आणि सुंदर अशी कविता त्याच्यातनं झाली. सहज सोपे शब्द आहे तेव्हा ती कविताच गातो. तिला चालही छान. काही कविता कशा चाल लावूनच येतात. सारेच सुख आहे ते आपल्या घरात, सारेच सुख आहे ते आपल्या घरात. बाहेर शोधण्यात पर्यापुली वरात, सारेच सुख आहे. कस्तुरी मृग शोधे गंधास कस्तुरीच्या, कस्तुरी मृग शोधे गंधास कस्तुरीच्या. ठाऊक त्यान हे की नाभीत गंध आत, सारेच सुख आहे. आभासी मृग जळाच्या मागेच धावणारे, आभासी मृग जळाच्या मागेच धावणारे. तृषार्त जीव सारे दिसती घरात, सारेच सुख आहे. आणि मग दुःखाचं मूळ मी पुढच्या ओळीत सांगितलं की खरं माणसाला सगळं सुख असतं पण दुःख का वाटतं. शेजारच्या घरात दिसतेच सुख जादा, शेजारच्या घरात दिसतेच सुख जादा. सुख असून जीव दुःख कवटाळतो रात, सारेच सुख आहे. विषयास देह भोगी आत्मानी उपाशी, विषयास देह भोगी आत्मानी उपाशी. विपरीत ही सुखाची व्याख्या आहे भरात, सारेच सुख आहे. तीर्थास धाव घेती, सगळेजण तीर्थाला धाव घेत असतात. तीर्थास धाव घेती देवास भेटण्याते, विसरोनी एक सत्य आहे चराचरात, सारेच सुख आहे, सारेच सुख आहे. तेव्हा असं थोडंसं ह्याच्याकडे वळलो आणि जीवनाविषयीचं सगळं सांगता सांगता आता अनेकदा त्याच्यात होतं. जरा एकच मिनिट, थोडा डिस्टर्बन्स आहे. रुपाली, हां, तर आपण पुढे वळूया. अनेकदा तरुण मित्र भेटत असतात. तरुण वय असं असतं की त्यावेळेला आपण कोणीही दिसलं की पटकन त्याच्यात अडकतो, साहजिक मोहून जातो. त्याच्या रूप गुणांनी आपण त्याच्यात अडकून जातो. तेव्हा अनेक असे तरुण मित्र भेटले की मी त्यांना ही कविता खास ऐकवत असतो. ती अशी आहे की अडकावही पण इतकंच की सुटता येईल त्यातून पटकन.
तेव्हा ती कविता मी आपल्याला ऐकवतो. अडकावं पण अवचित कुणीतरी येतं भावतं, आपण त्यात अडकतो पटकन. अवचित कुणीतरी येतं भावतं, आपण त्यात अडकतो पटकन. अडकावंही मग पण इतकंच की सुटता येईल त्यातून पटकन. अवचित कुणीतरी येतं भावतं, आपणही त्यात अडकतो पटकन. अडकावंही पण इतकंच की सुटता येईल त्यातून पटकन. त्याचं रूप त्याचे गुण आवडू लागतं सारं काही. त्याचं रूप त्याचं गुण आवडू लागतं सारं काही. वाटू लागतं याच्यासारखं जगात दुसरं काही नाही. त्याचं रूप त्याचं गुण आवडू लागतं सारं काही. वाटू लागतं याच्यासारखं जगात दुसरं काही नाही. त्याच्या जगात आपलं स्थान जाणून घ्यावं आधी चटकन. अडकावंही मग पण इतकंच की सुटता येईल त्यातून पटकन. तो करतो मग गोष्टी शेअरिंग. तो करतो मग गोष्टी शेअरिंग. भरपूर केअरिंग मधूनच फोन. वाटू लागतो जीव की प्राण तो. होतो आपला कम्फर्ट झोन. त्याच्या कोणत्या झोनमध्ये आपण जाणून घ्यावं आधी पटकन. अडकावाही मग पण इतकंच की सुटता येईल त्यातून पटकन. चोर पावली हळूहळू बघतो, हृदयी जातो आपल्या थेट. चोर पावली हळूहळू मगतो जातो आपल्या थेट. आठवण मग ती येई सारखी त्याची हवीशी वाटे भेट. त्याला हवेसे आहोत का आपण जाणून घ्यावं आधी चटकन. अडकावही मग पण इतकंच की सुटता येईल त्यातून पटकन. आता हे सगळं सांगितल्यावर शेवटी प्रेम ही गोष्ट अशी की तुम्ही किती समजावा, म्हणून जे प्रेमात पडले त्यांच्यासाठी लिहिलं. जरी सांगितले जाणून आधी अडकावे ते कुणामध्ये. जरी सांगितले जाणून आधी अडकावे ते कुणामध्ये. लागू नाही हे सारे हो पडतो जेव्हा प्रेमामध्ये. तेव्हा वर जे सांगितले ते सारे सारे जावे विसरून. अडकविण्या आणि अडकून घेण्या जावे धावत बाहू पसरून. तेव्हा अशी ही एक कविता. तेव्हा असा हा कवितांचा प्रवास सुरू असतो. मध्ये आता या कुपी अत्तरी नंतरही बऱ्याचशा कविता केल्या, अनेकांना त्या आवडल्या. एक अभंगही मी बरेचसे या कुपी अत्तरीमध्ये आहेत. आत्ताही एक अभंग केला. रुपाली जरा ऐकत असशील तर प्लीज तुझा फोन बंद कर. तेव्हा अभंग आपल्याला ऐकवतो. मध्ये एक असाच अभंग करावा असं वाटलं आणि ही अभंग रचना म्हणूया. ही भक्ती रचना आहे, अभंग नाही. का अभंग हे संत सत्पुरुषांनी करायचे असतात. मी तो अभंग जेव्हा फेसबुकला टाकला तेव्हा त्याच्यावरनं काही जण म्हणायला लागले, अरे याला अभंग म्हणायचं का. म्हटलं अभंग नको म्हणूया, भक्ती रचना म्हणून अभंग. तेव्हा तो एक अभंग असा त्याच्यातनं केला. जाग रे माणसा, जाग रे माणसा, खूप झोप झाली. जाग रे माणसा, खूप झोप झाली. नाही वेळ गेली अजुनिया. जाग रे माणसा, खूप झोप झाली. नाही वेळ गेली अजुनिया. पुरे आता भोग बाह्य सुखासक्ती. पुरे आता भोग बाह्य सुखासक्ती. क्षीणतेने शक्ती होत असे. कशात ते सुख, अरे कशात ते सुख शाश्वत निखरे. जाणून सत्वरे घ्यावे आता. नेटका प्रपंच होईल रे तेणे. चोख देणे घेणे आपोआप. वृथा धाव धाव होईल रे कमी. मन आत्मरामी रंगेल रे. ओळख होईल स्वतःला स्वतःची. द्वैत अद्वैताची तैशी तीही. मीची माझा देव, मीची माझा भक्त.
खेळ सदोदित अंतरात, एकांतात सुख मग क्षणोक्षणी, आनंद पर्वणी उठा उठी, आनंद पर्वणी उठा उठी. तेव्हा या अशा अभंग रचनाही केल्या. आणि एखाद्या वेळा गमतीशीर रचना, आता असं आहे की सगळे फ्लेवर त्याच्यात पाहिजे. तर गंमत, कॉलेज विश्व आपल्याला आठवलं तर आपल्या असं लक्षात की अनेकांचं एकतर्फी प्रेम असतं. सुरुवातीला ती तो दाखवतो, ती खूप प्रेमात आहे असं दाखवते, पण हळूहळू दूर जायला लागते. कारणं अनेक असतात, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तेव्हा त्याच्यावरनं एक अशी गमतीशीर कविता केली, ती ऐकूया. प्रेमात साल. प्रेमात साल लाईफमध्ये नेहमीच झालो फेल. प्रेमात साल लाईफमध्ये नेहमीच झालो फेल. एक भेटली पाहताच वाटली एकदम परफेक्ट मॅच. एक भेटली पाहताच वाटली एकदम परफेक्ट मॅच. ठरवून टाकलं आपण घ्यायचा आता हिचा कॅच. पाहतच राहिलो दुसराच येऊन घेऊन गेला झेल. प्रेमात साल लाईफमध्ये आम्ही झालो फेल. एक भेटली नजरेत ठसली नजरेचा सुरू खेळ. एक भेटली नजरेत ठसली नजरेचा सुरू खेळ. आय लव्ह यू म्हणून आपण लगेच पाठवून दिला मेल. आयडी चुकीचा सेंडिंग फेल. वाया गेली मेल. प्रेमात साल लाईफमध्ये नेहमीच झालो फेल. एक भेटली पटली म्हणालो चल करू नातं सेट. एक भेटली पटली म्हणालो चल करू नातं सेट. वाढतोय तुझ्यात माझा हळूहळू म्हणालो मी इंटरेस्ट. फटकन म्हणाली खिशात मुद्दल किती यू फर्स्ट मी टेल. प्रेमात साल लाईफमध्ये नेहमीच झालो फेल. एक स्वप्नात एके दिवशी अहो अचानक आली. एक स्वप्नात एके दिवशी अहो अचानक आली. मर्यादा साऱ्या ओलांडून अगदी जवळ आली. गोड गुपित सांगणार तेवढ्या दारावर वाजली बेल. प्रेमात साल लाईफमध्ये आम्ही झालो फेल. तेव्हा अशी गमतीशीरही कविता केली होती. आणि अनेक आयुष्याचा प्रवास हा सुरू असतो. हा आयुष्याचा प्रवास सुरू होता होता तुम्हालाही वाटत असेल एखाद्या वेळा, आता जेव्हा साधारणतः 45-50 आली की असं वाटत असतं की अरे आपल्या घरात जी आहे आपली अर्धांगिनी असते तिने खूप आपल्यासाठी ॲडजस्टमेंट केलेल्या असतात, खूप आपल्यासाठी केलेलं असतं. आणि कुठेतरी त्याची जाणीव या वयाच्या 50शीत जाणवायला लागते. आणि असं वाटतं की आता ठीक आहे, आपण हिच्याकडे बऱ्यापैकी आपलं दुर्लक्ष झालं, तेव्हा आता आपण हिच्यासाठी जगूया. तेव्हा त्या भावनेतनं एक अशी कविता केली, सरे नमी. हे आपण सगळेच मान्य कराल जे 45-40च्या पुढे आहे. आणि ज्यांच्या आता मी बघत असतो फेसबुकवरही लग्नाच्या वाढदिवसाला साधारणतः 50 नंतर त्यांच्या एकदम जोरदार पोस्ट असतात की किती तिने केलं, तिनेच मला सांभाळून घेतलं. तेव्हा अशा आपल्या सगळ्यांच्या भावना तिच्याविषयीच्या अशाच राहतात. सरे नमी. सरे नमी ग सरे नमी, संपून जाईन काल प्रवाही, तुझाच म्हणून उरे नमी. सरे नमी ग सरे नमी, संपून जाईन काल प्रवाही, तुझाच म्हणून उरे नमी. करेन सारी गुजे मोकळी, करेन सारी गुजे मोकळी, पुन्हा गाली तव पाही नखळी, जीवनातली सारी पोकळी, जाण्यापूर्वी भरे नमी, तुझाच म्हणून उरे नमी. तुझा म्हणून मी, तू म्हणून मी, सावलीत त्या तुझ्या सुखी मी, झेललीस तू उन्हेजी मजसी, सावली देण्या स्मरे नमी, तुझाच म्हणून उरे नमी. हात हाती तू धरतची आली, हात हाती तू धरतची आली, सांगितले ते करतची आली, आता सांग तू करण्या काही, सारे निश्चित करे नमी. केल्या गोष्टी प्रेमासाठी, केल्या गोष्टी प्रेमापोटी, त्यागही केला माझ्यासाठी, ऋणी तुझा मी कृतज्ञ भाव, नित्य मनी ग धरे नमी, तुझाच म्हणून उरे नमी. आणि शेवटचं गडप आहे, प्रेम पंढरी चितू रखमा, प्रेम पंढरी चितू रखमा, विठू कडूनी नकळत जखमा, फुंकर माये चिती घालून, जखमा साऱ्या भरे नमी, तुझाच म्हणून उरे नमी, तुझाच म्हणून उरे नमी. तेव्हा असं तिच्याविषयीच्या आहेत कविता.
तेव्हा आता माझ्या मते आणखीन किती वैशालीजी, अजून 5 मिनिटं. तेव्हा अशा अनेक कविता होत असतात. एक अनेक वेळा आपण अनेक गोष्टींचं चित्रण करत असतो, पण एक स्वतःचं एक जे चित्रण आहे ती एक कविता ऐकवतो. मीच माझा, थोडी गझल टाईप आहे. मीच माझा, मीच माझा मज पुरेसा दुःख मजला भिडत नाही. मीच माझा मज पुरेसा दुःख मजला भिडत नाही. आपुले सोडून गेले म्हणून कधी मी रडत नाही. मीच माझा मज पुरेसा दुःख मजला भिडत नाही. आपुले सोडून गेले म्हणून कधी मी रडत नाही. वर्तमानी राहतो मी भूतकाळी रमत नाही. वर्तमानी राहतो मी भूतकाळी रमत नाही. विरून गेली स्वप्न जीती मी पुन्हा ती बघत नाही. उधळताना मज स्वतःला, उधळताना मज स्वतःला मी हिशेबी राहत नाही. उधळताना मज स्वतःला मी हिशेबी राहत नाही. काय कोणी मजस दिदले मी कधी हे पाहत नाही. चोख मी बाकी कुणाची ठेवणे मज पटत नाही. चोख मी बाकी कुणाची ठेवणे मज पटत नाही. उडविले मज कितीकांनी माझी शिल्लक घटत नाही. आणि आता शेवटचं कडवं. मी जसा आहे तसाची व्यक्त होतो नटत नाही. मी जसा आहे तसाची व्यक्त होतो नटत नाही. आवडावे मी कुणाला फार म्हणून झटत नाही. आवडावे मी कुणाला फार म्हणून झटत नाही. आवडावे मी कुणाला फार म्हणून झटत नाही. तेव्हा ही अशी एक मीच माझा. एक आता अजून वैशालीजी म्हणतात 2 कविता ऐकवा. तेव्हा एक असं जीवनाविषयीच येतं की अनेक वेळा माणसं का वागतात. मी फेसबुकवर आता 2 महिने ऍक्टिव्ह आहे, म्हणत बघत असतो मी. कोणी कशा पोस्ट, कोणी कशा पोस्ट, कोणी म्हणत असतं पेज उघडा की कविता आदळली जाते. तेव्हा अशा अनेक ह्याच्यात मी म्हटलं अरे का बाबा ही भांडणं का. तेव्हा त्याच्यावर असं सरळ सरळ आलं की हा 2 घडींचा डाव आहे. तेव्हा एक सुंदर रचना मध्ये झाली होती, ती म्हणतो आणि थोड्या उडत्या चालीची आहे, बघूया आपल्याला आवडेल. तू घाल मेळ अन छान खेळ नको दवडू वेळ वादात. तू घाल मेळ अन छान खेळ नको दवडू वेळ वादात. आहे तो खोटा अन मी खरा, आहे तो खोटा अन मीच खरा या खुळ्या खुळ्या नादात. आहे 2 घडीचा डाव कारे बड जाव उगाची त्यात. आहे 2 घडीचा डाव कारे बड जाव उगाची त्यात. दे त्यासी सोडून घेरे जोडून सर्वा मिसळून त्यात. आहे ते सारे छान मान समाधान अंतरी त्यात. नको अधिक धाव अन वृथा हाव संपून जाशील रे त्यात. नको कुणास तोलू टाकून बोलू कमी लेखू ना त्यात. तू सुपात जरी का आज उद्या तरी जाशील रे जा त्यात. हा विश्व पसारा मोठा आहे खोटा जाण तू वात. तू खेळ आनंदे अन स्वच्छंदे अलिप्त राहून त्यात. तू खेळ आनंदे अन स्वच्छंदे अलिप्त राहून त्यात. तेव्हा अशी ही कविता आहे. तेव्हा असं जीवन सोपं सुटसुटीत करावं. आणि मराठी साहित्य वार्ताचं खरोखर आभार की त्यांनी मला ही संधी दिली. मराठी साहित्य वार्ता पेज नक्कीच आपण लाईक करा. माझंही सतीश मोघे कुपी अत्तरी हे फेसबुक पेज आहे. पण वैशालीजी आणि अमरदीपजी तुम्ही मोठमोठे कलाकार, चांगले चांगले कलाकार बोलवून त्या रसिकांना आनंद देतात. आणि सतीश मोघे कुपी अत्तरी पेजच्या द्वारे मी नवीन कलाकार शोधतोय. तेव्हा आपल्या दोघांचे हेतू थोडेसे वेगळे पण मराठी साहित्याला सहाय्यभूत आहे. तेव्हा मी माझ्या जे कोणी मित्र बघत असतील त्यांना आवाहन करतो की आपण मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेज निश्चितपणे तुम्ही फॉलो करा, लाईक करा. आपल्याला छान छान तिथे कार्यक्रम ऐकायला मिळतील. आणि मराठी साहित्य वार्ताच्या जे फॉलोअर्स आहेत त्यांना विनंती करतो की आपण सतीश मोघे कुपी अत्तरी हे फेसबुक पेज माझं लाईक करा. तिथे नवीन नवीन कलाकार पाहायला मिळतील. या 2 महिन्यात मी बघतोय ग्रामीण भागात एवढे सुंदर सुंदर कलाकार आहेत आणि त्या विचारांना केवळ संधी नाहीत, आर्थिक अडचणीत त्यामुळे पुढे येऊ शकत नाही. तेव्हा मी अनेकांना आव्हानही केलं की आपण कलाकार दत्तक योजना सुरू करूया, कलाकारांना पुढे आणूया. असे कलाकार शोधतोय आणि माझ्या फेसबुकच्या माध्यमातून पहिल्या कलाकारापासून मी सुरुवात केली आहे. एक 15 वर्षाचा जो कलाकार आहे तो आज बघतोय, विजय जाधव. तेव्हा त्याचा परिचय मी आपल्याला करून दिला.
तेव्हा कविता ही पुढे नेली पाहिजे सगळ्यांनी मिळून. माझ्या कुपी अत्तरी काव्यसंग्रहाचा जो प्रकाशन सोहळा झाला तेव्हाचा गंमत सांगतो की तेव्हा अरुण म्हात्रे सर आले होते. त्यांनी फार सुंदर भाषण केलं, खूप छान बोलतात ते. तेव्हा त्यांनी बोलताना असं सांगितलं की हल्ली म्हणले गंमत काय झाली आहे की 90% जण कवी झालेत, म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी 90% कवी झालेत. ते म्हणले ही आनंदाची गोष्ट आहे, फक्त अडचण एवढीच आहे की हे कवी परस्परांच्या कविता वाचत नाही. तेव्हा हे 90% कवी जर परस्परांच्या कविता वाचायला लागले तर कवितेला खूप चांगले दिवस येतील. तेव्हा आपण हातात हात घालून जाऊया आणि आपला आपला स्वतःचा आपण वाचक वर्ग हा क्रिएट केला पाहिजे. राजू गरमाडे सर बघताय की नाही माहीत नाही, पण एक फार सुंदर ते रसिक आणि श्रोते खूप छान विवेचन करत असतात. त्यांनी एक मंगेश पाडगावकर सरांचं पत्र मध्ये एकदा पोस्ट केलं होतं आणि त्यांनी त्याच्यात म्हटलं होतं, मंगेश पाडगावकर सरांना त्यांनी विचारलं होतं की सर कवितेसाठी काय करावं, काहीतरी मला मदत करा, मार्गदर्शन करा. तेव्हा मंगेश पाडगावकर कविवर यांनी म्हटलं होतं की हा ज्यानी त्यांनी ज्याचा त्याचा मार्ग शोधायचा असतो, हे कोणी कोणाला सांगत नाही. आता बघा, प्रत्येकाच्या 2 व्यक्तिमत्व वेगळी असतात. तेच गझल सम्राट सुरेश भट स्वतःच्या पैशांनी पुस्तकं विकत घेऊन लोकांना पाठवायचे, बोलवायचे, त्यांच्या गझल दुरुस्त करून द्यायचे. दोघी प्रतिभावंत, पण दोघांचे स्वभाव वेगळे. पण सुरेश भटांमुळे आज गझल सगळ्या ह्याच्यात रुजली. प्रत्येकाचा स्वभाव असतो. तेव्हा माझा स्वभाव आहे, मी प्रत्येकाच्या फेसबुक वॉलवर जात असतो. मेसेंजर माझा ब्लॉक नाही, कोणीही पाठवा, मी वाचत असतो आणि प्रत्येकाला उत्साह प्रोत्साहन देत असतो. शेवटी बघा, कवितेचा आत्मा हा खरा असतो, तंत्र हा शिकायचा भाग आहे. मी अनेकांना सांगतो कवितेचा आत्मा हा प्रत्येकाचाच सुंदर असतो. फेसबुकवर जो कोणी टाकतो आणि मध्ये एक छान, जेव्हा ते कलिका बापट मॅडमनी सुरू केलं त्यांच्यावर लोक टीका करायला लावले, तेव्हा महेश केळुसकरजींचं एक सुंदर विधान आहे, मला खूप आवडलं, ते मी सगळ्यांना शेअर करतो की मी कवी आहे की नाही हे त्या कवीला ठरवू द्या. मी कवी आहे की नाही आणि त्याला करू द्या कविता, आणि तो कवी होता की नाही हे काळ ठरवेल. हे तुम्ही समीक्षक किंवा कोणी मंडळी ठरवू नका. तेव्हा सुंदर आहे. तेव्हा मला अतिशय आवडत असतात. मी प्रत्येकाच्या वॉलवर वेळ मिळेल तसा जात असतो, त्याच्या कवितावर कमेंट करत असतो आणि मेसेंजरही माझा खुला असतो. तेव्हा याच्या मराठी साहित्य वार्तामुळे आपली छान भेट झाली, गप्पा मारल्या. वैशालीजी, अमरदीपजी, खूप खूप आपले आभार. आणि आपलं आगामी आकर्षण आपण सांगतो की चित्रपट संपता संपता तसा आता असा पाऊस, अजून तसा झिम्माड पावसाला सुरुवात नाही झाली आहे, पण असं एक थोडंसं मनात अशा ओळी येत आहेत या पावसाविषयी, त्या ऐकवतो. अजून कविता पूर्ण झालेली नाहीये, पण ती तुम्हाला ऐकवतो. नभातुनी झर झर सर येते सर सर, भर भर भुईवर अगं झिम्माड पाऊस. थोडीशी अशी चाल लावायचा प्रयत्न करतोय. नभातुनी झर झर सर येते सर सर, भर भर भुईवर झिम्माड पाऊस, हो झिम्माड पाऊस. चल राणी दे न सात, घे ग हातामध्ये हात, चल भिजू पावसात अग झिम्माड पाऊस, अग झिम्माड पाऊस. झेलू पावसाचं पाणी, गाऊ पावसाची गाणी, होऊ चिंब देह मनी अग झिम्माड पाऊस. तेव्हा अशी पावसाची कविता करणं सुरू आहे. तेव्हा मित्रांनो, हा कवितांचा प्रवास आपला सुरूच राहील, त्याचा आनंद घेत जाऊया. आणि मी म्हटलं तसं आपण सगळ्यांनी हातात हात धरून पुढे गेलो तर वाढणार आहे. शेवटी कुठले फेसबुक पेज, हे सर्व हे मराठी कविताचं वेड लावण्यासाठी जे जे आहे त्यांना सहाय्यभूत होऊया. हातात हात घालून आपण पुढे जाऊया. मराठी साहित्य वार्त्याचा खूप खूप आभार. त्यांनी आपला सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली. अमरदीपजी, आपले खूप खूप आभार. माझे सगळे मित्र, खरं आता कवितेच्या या कसं आहे, गाण्याचं असं असतं की एक गाणं थांबलं की थांबून बघता येतं कोण कोण आहे, पण कवितेत तसं होत नाही. पण माझे सगळेच मित्र मैत्रिणी, सगळे नातेवाईक सगळेच आहेत, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्हाला आता स्वतंत्रपणे तुमच्या कॉमेंट्स वाचून तुम्हाला उत्तर देईलच. आणि हा असा प्रवास आपला जो कवितेचा आहे तो असाच आपण सुरू ठेवूया. आणि वैशालीजी, आता आपली अनुमती असेल तर मी थांबतो आणि पुन्हा एकदा कधीतरी भेटूया. थँक्यू.